गोकुळ सोबत गोकुल. आता अजितदादा पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सातत्याने चर्चा होत असतात. त्या चर्चेची काही मला माहिती नाही. ज्या अर्थी अजितदादा यांनी सांगितलं असेल 60 जागा, तर त्यांना तसे संकेत प्राप्त झाले असतील. आणि मला वाटते काँग्रेसचे सुद्धा काही मंडळी येत आहेत सांगतायत, ते त्याला माहिती आहे. आणि मला वाटते ज्याने ते बोललेले आहेत त्याचा अर्थ आहे की त्या पद्धतीनं ही व्यूहरचना करतील. एकूणच ज्या पद्धतीने 60 जागा लढण्याचे संकेत अजितदादांनी दिले, तरी अजितदादांकडे येण्यासाठी ओघ नेत्यांमध्ये सुरू आहे असं दिसतंय का? कारण काँग्रेसमधील देखील काही निशांत सिद्दीकी असतील किंवा इतर नेते. आपल्याला माहिती आहे की आता आपल्याकडं 7 पक्ष झालेले आहेत. आपल्याकडं राष्ट्रवादीचे 2, शिवसेनेचे 2, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, मनसे, वंचित आणि अपक्ष. त्यामुळं उमेदवारांची मांदियाळी आहे. आणि तिथल्या विधानसभा मतदारसंघामध्ये लढती यापूर्वी झालेल्या आहेत. त्यामुळं कोण गेला की कोण मिळणार याचं काही गणित करायची गरज नाही, आपोआपच ते मिळतात. त्यामुळे फार कष्ट करण्याची आवश्यकता नाही. आता ज्याला मिळतील त्याला निवडून कसं आणायचं हे पक्षाने आता बघायची आवश्यकता आहे. खरं तर महायुतीचे नेते एका बाजूला एकसंधपणे हे सगळं काम करत असताना काही भाजपचे जे काही असतील किंवा तानाजी सावंत यांनी देखील महायुतीच्या संदर्भात वक्तव्य केलं. अजितदादांना महायुतीमध्ये घेऊन मोठी चूक झाली किंवा भाजपच्या देखील काही प्रवक्त्यांनी तशा पद्धतीची वक्तव्य असं बोलणं काय येते? तानाजी सावंत साहेब हे एक मुक्त विद्यापीठ आहे. ते मुख्यमंत्र्यांच्यावर सुद्धा बोलतात. आता अशा बोलण्यामुळं युतीमध्ये गैरविश्वासाचं वातावरण तयार होतं. निवडणुकीच्या तोंडावर हे अतिशय हानिकारक आहे. याची जाणीव जर याला नसेल तर त्याला मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची आवश्यकता आहे. पण या तानाजी सावंतांनी काल एका सभेमध्ये शेतकऱ्यांना पैसे देऊन प्रश्न विचारता का अशा पद्धतीचे देखील एक वादग्रस्त वक्तव्य. नाही, अशी अनेक उदाहरणं त्यांची आहेत. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी योग्य ती दखल घेऊन निवडणुकीच्या तोंडावर याबद्दल आपल्याबद्दलचा संदेश वाईट जातोय त्याची दखल अतिशय सिरियसली घेण्याची आवश्यकता आहे. खरं तर मालवणमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या प्रकरणी अजितदादांच्या नंतर मुख्यमंत्री आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील माफी मागितली. मात्र ही सगळी माफी मागत असताना त्यांनी काँग्रेसवर देखील टीका केली की सावरकरांची का माफी मागत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या संपूर्ण देशाचं आराध्य दैवत आहे. त्यांचा पुतळा पडणं हे फार दुर्दैवी आणि मनाला क्लेशदायक होतं. त्यामुळे पहिल्यांदा अजितदादांनी संपूर्ण 13 कोटी जनतेची माफी मागितली. नंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा 100 वेळेला मी त्याच्या पायाला नाक घासलं तरीसुद्धा ते कमी पडतील अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांच्याप्रती आपली आदराची भावना व्यक्त केली. आणि काल तरी देशाच्या पंतप्रधानांनी त्यांनी अतिशय प्रांजळपणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल या घटनेबद्दल संपूर्ण देशाची आणि राज्याची माफी मागितलेली आहे.